आज मी बनवणार आहे रव्याचा उपमा. उपमा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: कांदा घेतलाय, टोमॅटो, बटाटा, वाटाणा आणि रवा. रवा मी थोडासा हलकासर भाजायचा, जास्त नाही भाजायचा त्याला. हे बघा, रवा चाळून घेतलेला आहे. हे बघा, हलकासर रवा भाजून झालेला आहे. मी त्याला काढून घेते. त्याच कढईमध्ये मी टाकते तेल टाकलेलं आहे. बघा, त्यात टाकते शेंगदाणे. 2-3 शेंगदाणे टाकलेत. त्याला तळून घेते. शेंगदाणे तळून झालेत. मी शेंगदाणे काढून घेते. तेल तापलेलं आहे, त्याला टाकते मोहरी, हे बघा, आणि जिरं. तर टाकते मी बटाटा. एक छोटासा बटाटा टाकलेला आहे, तो चांगला परतून घेऊ गोल्डन होईस्तोवर. हे बघा, बटाटे शिजत आले का आपण चेक करू. हे बघा, कट होतं इझी आहे. त्याच्यात टाकू कांदा परतून घेऊ. हे बघा, कांदा पण लाल झालेला आहे. त्याच्यात टाकू 1-2 मिरच्या पण परतून घेऊ. आता टाकू टोमॅटो. आता हे लवकर शिजण्यासाठी टाकू आपण चवीनुसार मीठ. हे बघा, आणि मिरची पावडर थोडीच टाका. आपण त्यात हिरव्या हवंय तेवढं तिखट टाका. मला तर हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे म्हणून थोडंच टाकलेली मी. वाटाणा धुवून घेतलं. आता वाटाणा टाकते. हे सगळं मिक्स करूया. बघा, आता ते शिजत आलेलं आहे, सगळं लवकर सॉफ्ट झालंय. असा उपमा तुम्ही पण करून बघा एकदा. त्याच्यात टाकू कोथिंबीर. वाटाणा जर असला तर शेंगदाणे नका टाकू, वाटाणा टाका, आणि वाटाणा नसला तर शेंगदाणे टाका. त्याच्यात टाकू आता पाणी. हे बघा, याची एक उकळी काढून घेते मी. अशी म्हणजे 2-1 मिनटं शिजू द्यायचं याला, कारण आपण गार पाणी यूज केलं होतं त्याला फुल गॅसवर. आता त्यात टाकू रवा. त्याला मिक्स करू. कमी गॅस करू, नाही तर गठळे होतील. हे बघा, मिक्स केलंय. परत याला 5-1 मिनटं असंच वाफेवर शिजू देऊ. हे बघा, पाणी शोषूस तर असं मस्त होऊ द्यायचं. प्लीज लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या पद्धतीचा उपमा तुम्ही पण करून खा एकदा. प्लीज लाईक मी. आता हा रेडी आहे खायला. आता मी गॅस बंद करते.